सूर्योदय, सूर्यास्त आणि चंद्राच्या कलानुसार येणारे पौर्णिमा, अमावस्या एकेकाळी हेच निसर्ग कॅलेंडर होतं। यानुसार ठरायच्या शिकारीच्या, पेरणीच्या वेळा। याच निसर्गाच्या कॅलेंडर प्रमाणे व्हायचे धार्मिक विधी। हा होता कॅलेंडरचा अस्पष्ट असा पहिला आविष्कार। पाहूया कॅलेंडरचा प्रवास। नमस्कार, मी श्रावणी चरणकर। आपण पाहताय सत्यवेद। जवळपास इसवी सन पूर्व 713 मध्ये रोमन राजा नुमा पॉम्पिलियस यानं रोमन कॅलेंडर मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने जोडले होते। त्यामुळे हे 2 शेवटचे महिने होते। त्याआधी वर्षाची सुरुवात मार्च पासून होत होती, तेव्हा 10 महिन्याचं एक वर्ष होतं। रोमन कॅलेंडर मध्ये हिवाळ्याचा काळ धरला नव्हता, कारण तो शेतीसाठी निष्क्रिय मानला जायचा। राजा पॉम्पिलियस यानं हा काळ लक्षात घेऊन बदल केले, तेव्हा रोमन वर्ष 12 महिन्यांचं झालं। या वर्षात 355 दिवस होते। या कॅलेंडर मध्ये आणखी सुधारणा होत गेल्या, बदल झाले। विशेषतः जुलियस सीझरनं इसवी सन पूर्व 45 मध्ये जुलियन कॅलेंडर लागू केलं, ज्यामध्ये जानेवारी पासून वर्षाची सुरुवात झाली। आज आपण पाहत असलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणेच जुलियन कॅलेंडरची रचना होती, पण त्या कॅलेंडरनुसार दर 4थ्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस वाढवला जायचा। हा जास्तीचा दिवस 24 फेब्रुवारी नंतर जोडला जायचा। तेव्हा त्या कॅलेंडरमध्ये 29 फेब्रुवारी ही तारीखच नव्हती, ज्यामुळे 366 दिवसांचं लीप वर्ष व्हायचं। जुलियस सीझरनं एका खगोलशास्त्रज्ञाच्या मदतीनं काही महिने 30 दिवसांचे आणि काही महिने 31 दिवसांचे केले। तर लीप वर्ष सोडून फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा आणि लीप वर्षात तो 29 दिवसांचा केला। आणखी बदलानंतर जुलै आणि ऑगस्ट दोन्ही 31 दिवसांचे झाले। कॅलेंडर मधून 10 दिवस गायब झाल्याची घटना ऐकून मज्जा वाटेल। इसवी सन 325 मध्ये नायसिया म्हणजे आत्ताच्या सध्याच्या तुर्कीमधील इज्निक शहरात ख्रिश्चन बिशप यांची महत्वाची सभा भरली होती। ही पहिली परिषद रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन यांनी बोलावली होती। या सभेत वसंत विषुववृत्त जो ईस्टरची तारीख ठरवण्यासाठी महत्वाचा असतो, ती तारीख 21 मार्च ठरवली होती। पण जुलियन कॅलेंडर सौर वर्षापेक्षा मोठा असल्यानं हळूहळू त्यात 10 दिवसांची वाढ झाली। 1582 पर्यंत वसंत विषुववृत्त 11 मार्च रोजी येत होतं। या फरकामुळे पोप प्रचंड चिंताग्रस्त होते, कारण कॅलेंडर मधील तारखेपेक्षा ही तारीख खूपच लवकर येत होती। त्यांनी कॅलेंडर मधून हे 10 दिवस काढून टाकण्याचे आदेश दिले, ज्यामुळे पुढील काळात वसंत विषुववृत्त 21 मार्चलाच परत येईल। ग्रेगोरियन कॅलेंडर आलं तेव्हा त्यामध्ये 5 ते 14 ऑक्टोबर हे दिवस काढून टाकण्यात आले होते। 10 दिवसांची समस्या सोडवण्यासाठी कॅलेंडर मधून हे दिवस गायब केले होते। या दिवसांना कॅलेंडर मधील गहाळ दिवस असं म्हटलं जातं। महिन्याची नावं कशी आली असतील हे बघूया। वर्षाचा पहिला महिना जानेवारी हे नाव रोमन देवता जेनसच्या नावावरून ठेवण्यात आलं। त्याला 2 चेहरे आहेत। एक चेहरा भूतकाळाकडे पाहतो, तर दुसरा चेहरा भविष्याकडे पाहतो। तो कोणत्याही गोष्टीची सुरुवात आणि शेवट करणारा देव आहे। शिवाय बदलांचा देव म्हणूनही जेनसला मानलं जातं। फेब्रुवारी या महिन्याचं नाव फेब्रुवारी या नावाच्या रोमन सणावरून पडलं। 15 फेब्रुवारीच्या दरम्यान हा सण साजरा केला जातो। या महिन्याला शुद्धीकरणाचा महिना असं म्हटलं जायचं। एकेकाळी हा महिना वर्षाचा शेवटचा दिवस होता। मार्स या रोमन देवतेच्या नावावरून मार्च आला। मार्स हा युद्ध, शेती आणि वसंत ऋतूचा देव मानला जातो। आधीच्या कॅलेंडर प्रमाणे हा वर्षाचा पहिला महिना। हा महिना मार्स देवाला समर्पित करत। एप्रिल नाव कसं आलं याबाबत 3 वेगवेगळे सिद्धांत सांगितले जातात। लॅटिन नाव ॲपिरायर म्हणजे उघडणे यावरून पडलं। या महिन्यात पानं, फुलं उमलतात, यावरून एप्रिल हे नाव आलं असावं। काही इतिहासकार असं मानतात की एस्ट्रुस्टन देवीवरून एप्रिल हे नाव आलं। ही देवी वसंत ऋतू आणि प्रेम भावनेशी संबंधित होती।
काही लोक एप्रिलचा संबंध ग्रीक देवी ॲफ्रोडाईट हिच्याशी जोडतात. ती प्रेम आणि सौंदर्याची देवता आहे. मे महिना पृथ्वीची ग्रीक देवी माइया या नावावरून आला. ती विकास आणि वाढ यांची देवी होती. बृहस्पतीची पत्नी आणि देवांची राणी जुनो हिच्या नावावरून जून महिन्याला नाव मिळालं. ती लग्न संरक्षक देवी होती. जुलै या महिन्यात जुलियस सीझरचा जन्म झाला होता. देवतांच्या नावाऐवजी माणसाच्या प्रत्यक्ष नावावरून महिन्याला पहिल्यांदाच असं नाव देण्यात आलं. ऑगस्ट हे नाव रोमचा पहिला सम्राट ऑगस्टस सीझर याच्या नावावरून आलं. तो जुलियस सीझरचा पुतण्या होता. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 4 महिन्यांची नावं सेप्टेम, ऑक्टो, नोव्हेम, डेसेम या शब्दांवरून देण्यात आली. या शब्दांचा अर्थ 7वा, 8वा, 9वा, 10वा असा आहे. जानेवारी, फेब्रुवारी जोडण्यापूर्वीच्या कॅलेंडर प्रमाणे हे महिने याच क्रमांकाने होते. कॅलेंडरची रचना करत असताना मानवानी हजारो वर्ष प्रयत्न केले. त्यानं निसर्गाची रहस्य उलगडण्यासाठी अथक संघर्ष केला. तारीख, महिना, वार हे भूतकाळातील ज्ञान आणि भविष्य काळातील आशा देत राहतात. कॅलेंडर म्हणजे मानवी इतिहास आणि सातत्याच्या शोधाचा मूक साक्षीदारच होय. तुम्हाला हा विषय कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सत्यवेद YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.